माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत. कैलासवासी विठ्ठलराव पाटील दोंतुलवार यांच्या स्मरणार्थ वाचन विश्व वाचनालयाचं उद्घाटन. देगलूर येथील भक्तापूर रोडवर कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव पाटील दोंतुलवार यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवकुंज या राहत्या घरी भक्तापूर रोड येथे शिवभजन जागर आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. दोंतुलवार यांच्या देगाव रोड जवळील शेतात कैलासधाम येथे पुण्यस्मरण विधी करण्यात आली. त्यानंतर भक्तापूर रोड येथील सद्गुरुनगर येथे कैलासवासी विठ्ठलराव पाटील दोंतुलवार यांच्या स्मरणार्थ वाचन विश्व वाचनालयाचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून दोंतुलवार पाटील कुटुंबानं सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार, नगरसेवक मीरा मोहिउद्दीन, नगरसेवक प्रतिनिधी महबूब भाई, नगरसेवक राजाभाऊ कांबळे, अजय वानखेडे, बाबू पांचाळ, मारुती चोंढे, नगनाथ राजकोटवार, नागनाथ स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य पोतुलवार, गोपाल पाटील दोंतुलवार आणि दोंतुलवार पाटील मित्रपरिवार व नातेवाईक आदी उपस्थित होते. मिलिंद वाघमारेसह मी गोविंद अंभोरे, माइंडलाइट मीडिया. आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं आपण अत्यंत चांगला आणि स्तुत्य उपक्रम आपण राबवलेला आहे. वाचन विश्व अर्थातच वाचनालय याची आपण उभारणी केलेली आहे. काय सांगायचं? आमचे वडील कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव दोंतुलवार पाटील हे जिल्हा परिषदला शिक्षक होते, हेडमास्टर म्हणून रिटायर झालेत. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी समाजामधल्या विविध लोकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. मग शिक्षक असून ते शिक्षकापुरतं मर्यादित नव्हते, शिक्षक क्षेत्रापुरतं ते सामाजिकमध्ये बी त्यांची चळवळ होती. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व माहीत नव्हतं, त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व सांगून लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ओढले. त्याच्यानंतर आर्थिक सक्षम नव्हते शिक्षक त्यावेळेस, कमी पगार कमी हे, त्यावेळेस शिक्षण पतपिढीतून त्यांना कर्ज पुरवठा करणे. डायरेक्टर होते, चेअरमन होते त्यांनी. त्यानंतर त्यांनी तालुक्यामधील विविध गावामध्ये राहणाऱ्या लोकांना इथं तालुक्या ठिकाणी राहता यावं म्हणून प्लॉटिंग क्षेत्र बी निवडून त्यांनी प्लॉटिंगमध्ये बी अत्यंत अल्प दरामध्ये ते बी सवलतीमध्ये प्लॉट उपलब्ध करून दिले देगलूर शहरात. त्यांची जे समाजाबद्दलची तळमळ होती, समाजाला घेऊन चालण्याची जी वृत्ती होती, त्याचंच एक पायंडा म्हणून मी पण माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केलो. पण त्यांच्या आज तृतीय पुण्यस्मरण आहे आमच्या वडिलाचं. त्यांनी गेल्यानंतर काही गोष्टी मला जाणवलं की आपण बी ह्या क्षेत्रामध्ये राहिलं तरच वडिलासारखं आपल्याला बी चार लोक ओळखतील, नाव होईल आपलं. या उद्देशानं म्हणा किंवा समाजाबद्दल त्यांची जे शिकवण होती आम्हाला जवळ समाजात मिसळून राहण्याची, ते समोर नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज त्यांचं तृतीय स्मरण आहे. पहिल्या स्मरणात असंच एक उपक्रम केलो, द्वितीय स्मरणात पण केलो. आता तृतीय स्मरणामध्ये हे आमची वास्तू विठ्ठल धाम म्हणून आहे. इथं आम्ही वाचन विश्व म्हणून हे माझ्या छोट्या मुलीच्या संकल्पनेतून काढलेलं आहे. इथं आमचे लोक बरेचसे रिटायरमेंट झालेले आहेत. त्यांना पेपर वाचण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी त्यांना काहीतरी स्थान पाहिजे, या उद्देशानं मी माझ्या ह्या ऑफिसमध्ये वाचन विश्व हे वाचनालय चालू केलेलं आहे. इथल्या आमच्या तरुण वर्ग असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना ही सुविधा फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे कुठलाच दर नाही. त्यांनी आपलं स्वतःचं घरी जसं बसून वाचन करू शकतात, त्या पद्धतीने इथं येऊन आपलं पेपर वाचन करू शकतात. आणि याच्यानंतर आम्ही आता आरोग्य क्षेत्रामध्ये काही वाटचाल करण्याचा विचार चालू आहे माझं.
आपल्या सगळ्याच्या शुभ आशीर्वादानं आई वडिलाच्या आशीर्वादानं हे कार्य मला घडत राहावं अशीच माझी त्यांच्या वडिलाच्या चरणी माझी प्रार्थना आहे.